सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स 2026 गव्हर्नमेंट अप्रूव्ड इन्स्टिट्यूट कोणते? संपूर्ण मार्गदर्शन. नमस्कार मित्रांनो, मी सहबाज शेख तुमच्या सर्वांना MPW लर्निंग सेंटर या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून मला शेकडो विद्यार्थ्यांचे फोन, व्हॉट्सअप मेसेज आणि टेलिग्रामवर एकच प्रश्न विचारला जात आहे. सर, सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कुठून करावा? कोणते कॉलेज गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे? प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमधून कोर्स केला तर आरोग्य विभाग भरतीसाठी ग्रह धरला जाईल का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण चुकीच्या संस्थेमध्ये प्रवेश घेतला तर तुमचा वेळ, पैसा आणि मेहनत तिन्ही वाया जाऊ शकतात. म्हणून आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थ्याने शेवटपर्यंत नक्की पाहावा. मित्रांनो, मी रोज विद्यार्थ्यांशी बोलतो. काही विद्यार्थी सांगतात, सर आमच्या जवळच्या कॉलेजमध्ये SI कोर्स सुरू आहे. काही म्हणतात, सर एजंट म्हणतो गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. तर काही जण म्हणतात, सर ॲडमिशन घ्यायचं आहे, पण कोणत्या संस्थेत घ्यावं हे समजत नाही आहे. याच कारणामुळे मी महाराष्ट्र शासनाची अधिकृत कागदपत्रे मिळवली आणि त्यांचा अभ्यास करून हा व्हिडिओ तयार केला आहे. या अधिकृत कागदपत्रामध्ये कोणत्या संस्था मान्य आहे आणि कोणत्या प्रकारचे प्रमाणपत्र गृहीत धरले जाईल याबाबत मार्गदर्शन दिले आहे. सर्वात मोठी चूक, आज अनेक संस्था मोठमोठ्या जाहिराती करतात. 100% प्लेसमेंट, गव्हर्नमेंट अप्रूव्ड, लिमिटेड सीट, ॲडमिशन ओपन हे पाहून अनेक विद्यार्थी तात्काळ प्रवेश घेतात. परंतु ॲडमिशन घेण्यापूर्वी ते एकदाही तपासत नाही की त्या संस्थेला शासनाची मान्यता आहे की नाही. आता गव्हर्नमेंट अप्रूव्ड म्हणजे काय? गव्हर्नमेंट अप्रूव्ड म्हणजे त्या संस्थेला संबंधित शासन विभाग किंवा अधिकृत मंडळाने अभ्यासक्रम चालविण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणजे फक्त बोर्ड लावला म्हणून संस्था गव्हर्नमेंट अप्रूव्ड होत नाही. फक्त ॲडव्हर्टाइजमेंट दिली म्हणून संस्था गव्हर्नमेंट अप्रूव्ड होत नाही. त्यासाठी अधिकृत मंजुरी आवश्यक असते. सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगतो. मी कोणत्याही कॉलेजचा प्रचार करत नाही. मी कोणत्याही संस्थेकडून पैसे घेऊन हा व्हिडिओ बनवत नाही. मी फक्त महाराष्ट्र शासनाचे अधिकृत कागदपत्रावर आधारित माहिती देत आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. या अधिकृत कागदपत्रात काय आहे? या कागदपत्रामध्ये शासनाने सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स संदर्भात मार्गदर्शन केले आहे. तसेच कोणत्या प्रकारच्या संस्थांचे प्रमाणपत्र गृहीत धरले जाऊ शकते याबाबत माहिती दिली आहे. पुढील पानांमध्ये विविध शासनमान्य संस्थांची यादी देखील जोडलेली आहे. प्रवेश घेण्यापूर्वी या 10 गोष्टी तपासा. नंबर 1, संस्था शासनमान्य आहे का? कोर्सचे नाव योग्य आहे का? सर्टिफिकेट कोणत्या बोर्डकडून मिळणार आहे? इन्स्टिट्यूट कोड आहे का? अधिकृत परवानगी आहे का? मागील विद्यार्थ्यांचा अनुभव काय आहे? संस्था प्रत्यक्ष सुरू आहे का? परीक्षा कोण घेते? सर्टिफिकेट अधिकृत आहे का? सर्व कागदपत्रे लेखी स्वरूपात मिळतात का? विद्यार्थ्यांना माझा सल्ला, जर तुम्ही अजून ॲडमिशन घेतला नसेल तर घाई करू नका. एक दिवस उशीर झाला तरी चालेल, पण चुकीच्या संस्थेत प्रवेश घेऊ नका, कारण एक चुकीचा निर्णय तुमचे 1 वर्ष खराब करू शकतो. या व्हिडिओमध्ये मी दाखवत असलेली माहिती आज उपलब्ध असलेली अधिकृत शासन कागदपत्रावर आधारित आहे. तरी देखील ॲडमिशन घेण्यापूर्वी संबंधित संस्थेकडून आणि अधिकृत शासन विभागाकडून अद्ययावत मान्यता तपासूनच प्रवेश घ्या. चला मग बघूया. मी महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट अप्रूव्ड सॅनिटरी इन्स्पेक्टर इन्स्टिट्यूटची संपूर्ण यादी डिस्ट्रिक्ट वाईज दाखवणार आहे. कोणत्या जिल्ह्यात किती संस्था आहे, कोणत्या संस्थेचा इन्स्टिट्यूट कोड आहे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या संस्थेला प्राधान्य द्यावं, हे सर्व आपण सविस्तर पाहणार आहोत. जर तुमचा जिल्हा आला असेल तर व्हिडिओ थांबवून संस्थेचे नाव लिहून ठेवा. जर तुमचा जिल्हा संस्था नसेल तर जवळच्या जिल्ह्याचा पर्याय तपासा. चला मग आपण बघूया. कॉलेजची जे लिस्ट गव्हर्नमेंटने दिलेली आहे ते लिस्ट आपण एक एक करून डिस्ट्रिक्ट वाईज पाहू. मित्रांनो, हे आहे कॉलेजची लिस्ट जे गव्हर्नमेंटनी आपल्याला दिलेली आहे. ह्याच्यामध्ये सगळे गव्हर्नमेंट जेवढे कॉलेज अप्रुव्हल आहे ते सगळ्यांची लिस्ट इथे दिलेली आहे. आणि हे कॉलेजमध्ये हे लिस्टमध्ये जे कॉलेजचं नाव आहे त्याच कॉलेजमध्ये शक्यतो तुम्ही ॲडमिशन घेऊन टाका. आता आपण बघून येऊ. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे, कार्यालय पुणे. आता ह्याचा काय विषय आहे? आता हे कोणी काढलेलं आहे? सहसंचालक आरोग्य सेवा, हिवताप, हत्तीरोग,
जलजन्य रोग पुणे 6, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व, जेवढे परिमंडळ आहे सर्वांना हे पत्र पाठवलेलं आहे. आता ह्याचा विषय काय आहे? आरोग्य कर्मचारी पुरुष, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक पद भरतीसाठी स्वच्छता निरीक्षक या अभ्यासक्रमाची मान्यता प्राप्त संस्थांची यादी तपासून त्यानुसार उचित कारवाई करण्याबाबत. आता हे पत्रामध्ये डायरेक्टली त्यांनी म्हटलेलं आहे, हे 3 पोस्ट आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक आणि स्वच्छता निरीक्षक आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, जे विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट अप्रूव्ड कॉलेजनी अभ्यास केला असन, शिक्षण घेतला असन, तर त्याच विद्यार्थ्यांना तुम्ही जे आहे तर गृह धरले जाईल, असं ह्यांनी सांगितलेलं आहे. चला मग आता आपण कॉलेजची लिस्ट पाहू. हे पूर्ण GR आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे त्यांनी मुद्दे दिलेले आहे. आता आपण डायरेक्ट वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट जे आहे तर कॉलेजची लिस्ट पाहू. मित्रांनो, हे आहे बघा कॉलेजची लिस्ट. आता हे कोणता विभाग आहे हे तर दिलेलं आहे बघा. विभाग, जिल्हा, संस्थेचे नाव, पत्ता आणि जुन्या संस्थेत नवीन अभ्यासक्रम व तुकडी हे त्यांनी दिलेलं आहे. हे आपल्यासाठी इम्पॉर्टन्स नाही. आपल्यासाठी इम्पॉर्टन्स काय आहे की कोणत्या विभागमध्ये कोणता जिल्हा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण कोणता कॉलेज आहे ते आपण बघणार आहोत. आता सध्या नंबर 1 आहे नागपूर विभाग. नागपूर विभागमध्ये नागपूर जिल्हा आणि ज्ञानपथ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचयित सुरेटेक स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट, अशोक वार, राष्ट्रीय महामार्ग 7, पोस्ट ईस्ट, जंटा, नागपूर. आता हे एक आहे, हे जे आहे का ज्ञानपथ बहुउद्देशीय आरोग्य संस्था आहे, गव्हर्मेंट अप्रुव्हल आहे. आता पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे विभागमध्ये सांगली जिल्हा आहे. सांगली जिल्ह्यामध्ये भागिनी निवेदिता प्रतिष्ठान संचयित डॉक्टर कुसुमताई घाणेकर कौशल्य विकास संस्था हे आहे. मुंबईमध्ये ठाणे हे आहे. आता मुंबई विभागमध्ये मुंबई उपनगर हे आहे. पुणेमध्ये पुणे जिल्हा सहारा सोशल फाउंडेशन संचयित सहारा कौशल्य विकास संस्था भोसरी हे गव्हर्मेंट अप्रुव्हल आहे. त्यानंतर औरंगाबाद विभागमध्ये जालना जिल्ह्यामध्ये जनधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचयित भोजने ॲडव्हान्स पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट, तालुका अंबड, जिल्हा जालना हे गव्हर्मेंट अप्रुव्हल आहे. मुंबई रत्नागिरी आणि मुंबई ठाणे, पुणे विभागमध्ये सांगलीमध्ये हे असे मित्रांनो सगळे नाव आहेत. हे नागपूर विभाग, औरंगाबादमध्ये कोणतं आहे बघा, आनंद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आनंद कौशल्य विकास संस्था, आनंद हॉस्पिटल, फुलेवाडी रोड, तालुका वैजापूर, जिल्हा औरंगाबाद हे औरंगाबादचं आहे. त्यानंतर नागपूर, गोंदिया, नाशिक, त्यानंतर पुणे, मुंबई ठाणे, पुणे सांगली, पुन्हा पुणेमध्ये सातारा, सातारा, सांगली, औरंगाबादमध्ये पुन्हा तेच नाव त्यांनी दिलेलं आहे. पुन्हा नागपूर, गोंदिया. आता प्रत्येक ह्याची लिस्ट आहे. तुम्ही काय करा, आपापल्या जवळ जिल्हा येईन तर आपलं कॉलेज जवळ आहे का ते बघायचं. जर ते जिल्ह्यामध्ये, ते गावामध्ये जर आपला कॉलेज नसेल तर जवळ कोणता पडतो आपल्याला, तिथूनच आपल्याला SI सर्टिफिकेट पूर्ण करायचं आहे, हे लक्षात ठेवा. पुन्हा त्यानंतर आपण बघूया बघा, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, जालनामध्ये आतापर्यंत 3 झाले. हे खालीवर त्यांनी लिस्ट दिलेली आहे. खालीवर त्यांनी काय केले, लिस्ट दिलेली आहे. म्हणून आपला जे आहे तर जिल्हा, आपला विभाग तपासूनच आपण काय करा, डिटेक्ट करा की आपल्याला कोणती इन्स्टिट्यूट पाहिजे, जवळ कोणती इन्स्टिट्यूट पडते. आता जवळपास जालनाचे त्यांनी औरंगाबाद विभागमध्ये जालनाचे 3 दिलेले आहे. 3 किंवा 4 झाले आता. हे औरंगाबाद, बीड, हे पुणे, सांगली, कोल्हापूर, सांगली, बीड. आता औरंगाबाद विभाग, बीड जिल्हा भगवान साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचयित रामलिंग विघ्ने कॉलेज विकास संस्था, मुकाम पोस्ट आनंदगाव, तालुका शिरूर कासा, जिल्हा बीड, संस्था कोड 210494. मित्रांनो, मी इथून जे आहे तर सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स कंप्लीट केलेला आहे. औरंगाबाद विभाग 8 नंबर, सिरियल नंबर 8, विभाग औरंगाबाद, जिल्हा बीड आणि कॉलेजचं नाव आहे बघा भगवान साई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित रामलिंग विघ्ने कॉलेज
कौशल्य विकास संस्था, मुक्काम पोस्ट आनंदगाव, तालुका शिरूर, जिल्हा बीड आणि संस्था कोड आहे 210494. मित्रांनो, मी इथून एस आय सर्टिफिकेट पूर्ण केलेलं आहे. जे पण विद्यार्थी बीडचे असतील त्यांनी इथून जे तर एस आय सर्टिफिकेट पूर्ण करावा, कारण की मी कॉलेजला गेलेलो आहे. कॉलेज खूप चांगलं आहे, तिथला स्टाफ पण चांगला आहे. मी इथून केलेलं आहे समजा. पण मी स्वतः तुम्हाला जे आहे तर सांगायलो, आता तुमची इच्छा आहे, तुम्हाला जिथं करायचं करा, असं काय नाही. मी कोणाच्या कॉलेजचं पॉप्युलर करत नाही आहे, कोणाच्या कॉलेजचं पण मी हे ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही आहे. फक्त मी सांगायलो का मी तिथून केलेलं आहे. पुन्हा नाशिक, अहमदनगर, सातारा, गोंदिया, ठाणे, पुणे, जालनाचे पुन्हा आलेत, औरंगाबाद, नागपूर, गोंदिया, धुळे, नाशिक, ठाणे. हा, हे होते मॅडम. मित्रांनो, हे होते आपल्या कॉलेजची लिस्ट. आता एक लिस्ट आलेली, आणखी दुसरी एक लिस्ट आलेली आहे, मी ते बघितली नाही आणखी. ते बघून मी तुम्हाला काय करतो मित्रांनो, तुम्हाला अपडेट देतो. सध्या हे लय मोठा जी आर होता, ते जी आरमधून त्यांनी कॉलेजची लिस्ट पण दाखवलेली आहे. पुन्हा हे सगळे कॉलेजचे नाव, सर्टिफिकेट, कोर्स, हे सगळं त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे. मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाचा एवढाच होता. मित्रांनो, आपल्यासाठी महत्त्वाचं तेवढंच होता. कॉलेजची लिस्ट वगैरे आपण सगळी पाहिली. आता सेकंड लिस्ट जेव्हा येईन मी तुम्हाला ते पण दाखवू शकतो. आणि मग कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ प्रत्येक SI कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि MPW लर्निंग सेंटर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मी पुढेही आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भातील अशाच अधिकृत आणि विश्वास माहितीचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. थँक्यू. धन्यवाद.